हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी आले होते डीमार्टमध्ये. थोडंसं काही सामान ग्रॉसरीचं वगैरे संपलं होतं, त्याच्यामुळे मी आले होते. आणि आमच्या जवळच आहे डीमार्ट. नांदेडमध्ये एक मालेगाव रोडला एक आहे आणि एक PVRच्या तिथे एक आहे. तर माझ्या घरापासून जे जवळ पडतं तिथंच मी आले होते. तर संडे असल्यामुळं आज छान ऑफर होत्या. बाय वन गेट वनच असतात जास्त. सॅटर्डे आणि संडे मोस्ट ऑफ जर डीमार्टला गेलात तुम्ही तर तुम्हाला बाय वन आणि गेट वन फ्री असेवालेच ऑफर दिसतात. तर थोडे बहुत बिस्किट्स वगैरे पाहत होते मी आणि आले होते मी फक्त ग्रॉसरी घेण्यासाठी. पण जाता जाता तुम्हाला तर माहितीच आहे, डीमार्टमध्ये आल्याच्यानंतर कसं होतं, आपण कामाचं सामान कमी आणि जे बिनकामाचं असतं ते जास्त घेऊन जातो. माझंही सेम तसंच झालं त्या दिवशी. त्याच्यानंतर जे काही ग्रॉसरी पाहिजे होती ती थोडीशी ग्रॉसरी वगैरे घेतली मी आणि निघाले माझ्या फेवरेटवाल्या सेक्शनमध्ये. अंडरग्राऊंड आहे ते सेक्शन. तिथे खूप सारे बॅग्स, चप्पल्स, जे आपल्याला गोष्टी लागतात रोजच्या, म्हणजे कपडे, बॅग्स, चप्पल, आपले डब्बे वगैरे, तर ते सगळं खालच्या अंडरग्राऊंड सेक्शनमध्ये आहे. तर आले होते मी इथं आणि चप्पल एवढ्या मस्त मस्त असतात डीमार्टमधल्या आणि त्यांची क्वालिटी पण चांगली असल्यामुळं मोस्ट ऑफ मी चप्पल इथूनच पाहते. आणि पाठीमागून माझे हजबंड म्हणतच होते, नको पाहूस नको पाहूस. पण बायकांचं कसं असतं, जे नको म्हटलं ते करायचं असतं. त्याच्यामुळे मग मी पाहिल्या 2-3 चप्पल आणि यातला एक पेअर मी घेतला आहे. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते. तर हे झाल्याच्यानंतर मग मी थोडंसं, कारण मान्सून होतं त्यामुळे मी गेले होते छत्री वगैरे पाहण्यासाठी. मला छत्री घ्यायची होती. आणि आमचं डीमार्ट ना खूप मोठं आहे. मालेगाव रोडला जे डीमार्ट आहे त्याची थोडीशी कंजेस्टेड जागा आहे, पण जे PVRच्या इथे आहे लातूर फाट्याच्या रोडवरती, त्या डीमार्टमध्ये खूप मोठी जागा असल्यामुळं मोकळं असतं, म्हणजे अशी गर्दी वगैरे नसते तिथं. तर हा माझा चालला होता छान छत्री घेऊन एक छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न. पण घेतलं मी छत्री वगैरे. छत्री काय नाही आवडली मला कुठली, म्हणजे प्राईस खूप जास्त होते पण एवढं काही क्वालिटी नव्हती वाटली, त्यामुळं मी नाही घेतली. त्यानंतर गेले मी वरती आलो आणि बिलिंगसाठी जागा शोधत होते. बिलिंग वगैरे झाली. बिलिंग झाल्याच्यानंतर आमचे आहो बोलले की जाऊया आपण डिनर करण्यासाठी जाऊयात, एवढी शॉपिंग झाली, चल डिनर करूयात म्हणून, थकली असशील तू. म्हणून मग गेलो आम्ही त्याच्यानंतर डिनरला वगैरे. डिनरच्या तिथं जाताना काही मला व्लॉग नाही करता आला, कारण एवढी भूक लागली होती. त्यामुळे जे थोडेसे 2-4 फोटो काढलेले मी तेवढेच अपलोड करते. आणि व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इथं मी जेवण कधी येईल याच्यासाठी मी वाट पाहत होते आणि थोड्याच वेळामध्ये आलं आमचं जेवण वगैरे आलं. जेवण ते आम्ही छान केलो. थोडेसे मी काही फोटोज वगैरे लावते. व्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.